राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वाहतूक आणि ऊर्जा बचतीसाठी आज ग्रीन डे आणि अर्थ मिनिट उपक्रम राबवण्यात आला। या निमित्तानं अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सायकलनं, चालत किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा वापर करून कार्यालय गाठलं। जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी देखील आज त्यांच्या शासकीय वाहनांचा वापर टाळला। त्यांनी सकाळी 10 वाजता त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून सायकलनं प्रवास करत कार्यालय गाठलं। सायकलवरून येत असतानाच त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला। दिवसभरातील शासकीय कामंही त्यांनी ई-व्हेइकलचा वापर करून केली। पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी ग्रीन डेच्या निमित्तानं केलंय। आज आपण सहभागी झाला नसेल तर आपण तसा एक दिवस निश्चित करून आपण सहभागी व्हावं। आत्ताच सायकलवरून येताना एक आजोबा मला भेटले की जे 76 वर्ष वयाचे आहेत आणि ते सायकलवरून येत होते। त्यांनी सांगितलं की एवढे वर्ष ते सायकलवरून प्रवास करतात, त्यामुळे एकही गोळी त्यांना लागलेली नाही। तर सायकलचा जास्तीत वापर करणं, वाहनांचा वापर कमी करणं हे पर्यावरणासाठी जसं चांगलं आहे तसं आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे। तर सर्वांनी ग्रीन डे या संकल्पनेमध्ये सर्व आस्थापनांनी सहभागी व्हावं। जिल्हा परिषदेचा सगळा कर्मचारी अधिकारी आज एक दिवस 5 किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर चालत या सायकलद्वारे येणार आहेत आणि 5 किलोमीटरच्या बाहेर असेल तर EV व्हेइकल या व्हेइकल पूल करून तर जिल्हा परिषदेला येणार आहे। मोठ्या संख्येने येणार आहेत। आम्ही पूर्ण ऑर्डर्स वगैरे काढलेली आहेत आणि आज एक दिवस विशेषतः लिफ्ट बंद करून आमच्याकडे 4 मजला आहे, 4ही मजल्याला चालत जाणार आहेत आणि एक दिवस आज पूर्ण दिवस संपल्यानंतर उद्या सकाळी आज किती युनिट्स आम्ही कमी वापरलं तो आम्ही ऑडिट सुद्धा असा कलेक्टर सरांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही करणार आहोत। एक नवीन सुरुवात आहे कोल्हापूरसाठी, कोल्हापूरच्या वातावरणासाठी एक नवीन सुरुवात आहे आणि प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने साजरा करणार आहोत। आणि या माध्यमातून मी सगळं कोल्हापूर रहिवासीला मी आवाहन करतोय की आज एक दिवस 8 पासून 8:10 पर्यंत तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही हा विषय साजरा करावे। दरम्यान जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषदेमधील मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी राजेंद्र माने यांच्यासह सर्वच विभाग प्रमुखांनी ग्रीन डेच्या पार्श्वभूमीवर वाहनांचा वापर केला नाही। यापैकी कुणी सायकलनं तर कुणी चालत प्रवास करत कार्यालयात आलं होतं। याशिवाय विजेची बचत करण्यासाठी कार्यालयातील सर्व लाईट्स बंद ठेवण्यात आल्या। या माध्यमातून पर्यावरणपूरक वाहतूक आणि ऊर्जा बचतीसाठीचा विशेष संदेश देण्यात आला।